पंढरपूरमध्ये आषाढी वारी सोहळा सुरू आहे आणि आज दशमीच्या दिवशी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक हे पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. आपण जी पाहतोय ही दर्शन रांगेची बारी आहे, दर्शन बारी आहे. दर्शन बारी ही गोपाळपुराच्या पुढे एक 7 किलोमीटर पर्यंत ही दर्शन रांग गेलेली आहे आणि किमान 4 ते 5 लाख वारकरी हे या दर्शन रांगमध्ये उभे असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. काल सकाळी 9 ते 10 वाजता हे वारकरी दर्शन रांगमध्ये लागलेले होते आणि आता त्यांना इथून पुढे सुद्धा 3 ते 4 तास हे दर्शनासाठी लागणार आहेत. एकूणच 25 तासाहून अधिक वेळ हा वारकऱ्यांना दर्शनासाठी लागतोय. आपण सध्या पत्रा शेड क्रमांक 1 या ठिकाणी आहोत. बाबा कुठून आले, आपलं नाव काय? जनार्दन. कोणत्या गावरून आले? हिंगोली जिल्हा लाखनीचा गाव. बरं, किती वाजता दर्शन लागले होते? रात्री 8 वाजता लागलो. रात्री 8ला. तुम्ही सकाळी 9ला लागलेला. तुम्ही सकाळी 9 वाजता. तुम्ही किती वाजता दर्शन लागले? 8 8:30ला. रात्री रात्री तुम्ही 8 8:30. रात्री 8:30ला. मावशी कधी दर्शन लागले होते? रात्री 8:30ला. काल किती वाजता दर्शन रांगेत लागले होते? 2:30 वाजता लागलो होतो. 2:30 वाजता. कोण्या गावरून आले आपण? आष्टी, हिंगणी, आष्टी तालुका, बीड जिल्हा. माऊली किती वाजता लागले होते दर्शन बारीला? 3ला लागले होते रात्री. रात्री 3ला. आजी दर्शनाला कधी लागले होते? कधी 2ला? रात्री. काल दुपारी 2ला. काय किती वाजता लागले होते दर्शन बारीला? मी काल 12 वाजता. सकाळी दुपारी 12 वाजता. दुपारी 12 वाजता. कोणत्या गावरून आले? परभणी. मग आता 24 तास होऊन गेले. रात्री झोपले वगैरे का नाही? झोप नाही काय? झोप आली, झोपच नाही. उभ्याला उभेच आहेत आम्ही. पाण्याची वगैरे सगळी व्यवस्था आहे का? हो आहे पाण्याची. मावशी तुमचं नाव काय आणि कुठून आले तुम्ही? आम्ही सिन्नरवरून. बर, दर्शन रांगेत किती वाजता लागले होते? आम्ही काल 1ला. काल दुपारी. बर, काय व्यवस्था आहे का सगळी? पाणी? हो, मग आता इतकं पोटभर आम्ही लापसी, शिरा आणि मसाले भात खाल्ला. हा. पाणी सर्व व्यवस्था आहे. बर, माऊली कुठून आले? तुमचं नाव काय? संभाजीनगर, परमकर साळुंकी. किती वाजता लागले दर्शन रांगेत? काल 2 वाजता. दुपारी. काल दुपारी 2ला. आम्ही मुंबईवरून. झोप वगैरे घेतली का नाही? झोप आता घेतली थोडी. कुठून आले? खंडेराव सलगर, कुठून आले? परळी वैजनाथ. बर, दर्शन रांगेत कधी लागले होते? काल 2 वाजता बसलेले बारी. दुपारी 2 वाजता. रात्री झोप वगैरे झाली का नाही? नाही झोप नाही काय ना. अशाला पूर्ण वेळ जागे आज रात्रभर. 24 तास पूर्ण झाले तुमचे. 24 तास झाले. आता अजून किती वेळ लागेल? 5 वाजेपर्यंत होते ना अंदाजे दर्शन. 5 वाजेपर्यंत होते. सगळी जेवणाची वगैरे पाण्याची व्यवस्था आहे का? अशा प्रकारे आपण पाहतोय की काही वारकरी हे सकाळी 9 वाजता, काही 10 वाजता, काही 2 वाजता आणि काही रात्री 8 वाजता असं लागल्याचं आपल्याला वारकऱ्यांनी सांगितलं. तर एकंदरीतच दर्शनाच्या रांगेमध्ये उभे राहून वारकऱ्यांना आता 25 ते 30 तासाचा वेळ लागत आहे. आज दशमीचा दिवस आहे, उद्या आषाढी एकादशी आहे. तर सर्व राज्यातून तसेच राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून वारकरी भाविक हे पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत, विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहेत. संतांचे पालखी सोहळे हे वाखरीमध्ये आहेत. आज रात्री ते पंढरपूरमध्ये दाखल होतील आणि उद्या पंढरपूरमध्ये आषाढी वारीचा हा सोहळा पार पडणार आहे. आषाढी वारीचे संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. सौरभ मानेसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, पंढरपूर.